साई लीला एक आध्यात्मिक सहवास. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. आइए महाराज विराजे, 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 आइए महाराज विराजे. कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. बताइए पवन कुमार, बताइए पवन कुमार, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे. श्याम जय जय श्री राधे श्याम. ओ स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम स्वस्ति श्री राधा कृष्ण चरण कमलेभ्यो नमः. ओम स्वस्ति श्री मात्र पितृ चरण कमलेभ्यो नमः. ओम
स्वस्ति श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। ॐ स्वस्ति श्री कुलदेवताभ्यो नमः। दे माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी, माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी, माधव मदन मुरारी, जय जय माधव मदन मुरारी, जय जय माधव मदन मुरारी, जय जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी, जय माधव मदन मुरारी। सुंदर कुंदन मधुर विशाला कल शोभे वैजयंतीमाला, सुंदर कुंडल मधुर विशाला कल शोभे वैजयंतीमाला, या चल की बिहारी या जय जय माधव मदन मुरारी, 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 जय जय माधव मदन मुरारी। वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारिणी महायोग पीठे तटे भीमजचा, वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठातमानन्तकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, राधे मेरी माँ तू है, पिता मेरे घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणा
दूतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनो वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचार्णूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जड चेतन जग जीव जत आय नमः. परमपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय तडिंदित विडिंदित पितांबरधारी भक्त वांछल कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. जिथपर्यंत माझा आवाज जात आहे तिथपर्यंतच्या जीवांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या गोविंदाच्या चरणावरती मी नमस्कार करतो. या ठिकाणी समोर बालकृष्ण स्वरूप बाल गोपाल विराजमान आहेत. त्या सर्वांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वच श्रोतृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेली 11 वर्षापासून चालू असलेला आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर आणि या बालसंस्कार शिबिरामध्ये हा जो काही नामयज्ञ चालू आहे त्या नामयज्ञामधील आजचा प्रथम दिवस, या भागवत कथेचा प्रथम दिवस. आता या ठिकाणी आपण सर्वजण पहिल्या दिवसाची कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत. सर्वप्रथम आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना अगदी शांत चित्ताने एकाग्रतेने भगवान परमात्म्याची कथा आपण श्रवण केली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याची कथा जर आपण श्रवण करताना बघा, भगवान परमात्म्याची कथा ही अशी कथा आहे, तुम्हा मला जर वाटत असेल आपला उद्धार व्हावा तर आपण भगवान परमात्म्याची कथा, तर आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली पाहिजे महाराज. बघा, बिन भोजन पानी बिना उदर मचावे क्रांती, ऐसे ही सत्संग बिना मन नहीं पावे शांती. ज्याप्रमाणे पोटाची भूक शांत करण्यासाठी भोजन करण्याची अति आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्याला जर अंतःकरणाला जर शांती वाटावी असं वाटत असेल तर सत्संगती अत्यंत आवश्यक आहे महाराज. म्हणून आपण सत्संगती केली पाहिजे. आपल्याला जर वाटत असेल आपण भगवान परमात्म्याची कथा शुद्ध अंतःकरणाने श्रवण केली पाहिजे,
तर त्यासाठी आम्हाला आपलं मन सर्वप्रथम पवित्र करावं लागेल. कारण जोपर्यंत आपण आपलं अंतकरण मन स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्यासाठी मिळणार नाही. नवे नवे अंतकरणापासून आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण करू शकणार नाही. आम्ही वृंदावनामध्ये शिक्षण घेत असताना गुरुजी सांगायचे आमचे, राम नाम के साबन से जो मन का मेल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में श्री कृष्ण के दर्शन पाएगा. आपण जर बघा दररोज आपण स्नान करत असतो, अंघोळ करत असतो. अंघोळ करत असताना आपण साबणाचा वापर करत असतो आणि साबणाचा वापर आपण केला तरच आपण समजत असतो की आपण त्या ठिकाणी स्वच्छतेने स्नान केलं, अंघोळ केली. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा साबणाचंच काम करत असतं, स्वच्छतेचंच काम करत असतं. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. कारण हे नाम घेतल्यामुळेच आपलं अंतकरण स्वच्छ होतं, आपलं मन शुद्ध होतं आणि मग आपण भगवान परमात्म्याची कथा शुद्ध अंतकरणाने श्रवण करू शकतो. महाराज भगवान परमात्म्याची कथा ही अतिशय पुण्य पावन कथा आहेत. जीवनामध्ये तुम्हाला सांगून जातो मी, अनेक पुराण आहेत. त्या पुराणांपैकी सर्वात श्रेष्ठ असं पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. ऐका, श्रीमद भागवत महापुराणाची अतिशय महती आहेत. आज आपल्या कथेचा प्रथम दिवस आपण श्रीमद भागवत गीता भागवत ग्रंथ श्रवण करणार आहोत. वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत असताना आपल्याला जर वाटत असेल त्या गोष्टीची माहिती आपल्याला मिळावी, त्या वस्तूची पदार्थाची माहिती आपल्याला मिळावी, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला जर वाटत असेल त्या गोष्टीवरती आपलं प्रेम असावं तर त्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीची महती आपल्याला माहिती पाहिजे. एका ठिकाणी कबीरदासजी वर्णन करतात, जाने बिनु न होय परतीती, बिनु परतीती न होय प्रीती. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला महती वाटत असेल, या गोष्टीची माहिती आपल्याला मिळावी, या गोष्टीविषयी आपलं प्रेम त्या ठिकाणी निर्माण व्हावं, तर त्यासाठी आपण अंतःकरणापासून त्या गोष्टीची सर्वप्रथम महात्म्य महती त्या ठिकाणी बघितली पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम भागवत महापुराणाचं महात्म्य श्रवण करणार आहोत. अतिशय दुर्दिन नाही बिनीत कोई, जेती विपती बखानिये. दुर्दिन नाही बिनीत कोई, जेती विपती बखानिये. श्रवण पडे ना हरिकथा, सो दिन दुर्दिन जानिये. ज्या दिवशी आम्हाला भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्यासाठी मिळणार नाही ना, तो दिवस तुमच्या आमच्या जीवनामधील अतिशय दुर्दिन दिवस आहे. महाराज, सो दिन दुर्दिन नाही, मेघ नभमे लहरावे, आदिन इंद्र उबल वर्षा कर जगत गिरावे. सो दिन दुर्दिन नाही, पेट को अन्न न पावे, प्रेमी संबंधी जीवन में बस बिछड़त जावे. आपल्या जीवनामधील तो दिवस सुद्धा दुर्दिन नाही ज्या दिवशी आपल्यावरती आकाशामध्ये काळे काळे ढग आकाशामध्ये आपल्यावरती घिरट्या घालत असेल. आपल्या जीवनामधील तो दिवस सुद्धा दुर्दिन नाही ज्या दिवशी इंद्र आपल्यावरती मुसळधार वर्षा करेल. आपल्या जीवनामधील तो दिवस सुद्धा दुर्दिन नाही ज्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी अन्न नसेल. महाराज, संत महात्म्यांचं वचन आहे. मग आपल्या जीवनामधील दुर्दिन दिवस कोणता? तर ज्या दिवशी आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण करणार नाहीत ना, तो दिवस आपल्या जीवनातील अतिशय दुर्दिन दिवस आहे. श्रवण पडे ना हरी कथा, सो दिन दुर्दिन जानिये. ज्या दिवशी आम्ही भगवान परमात्म्याची कथा श्रवण करणार नाहीत, तो दिवस तुमच्या आमच्या जीवनातील दुर्दिन दिवस आहे. म्हणून आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली पाहिजे. महाराज, भागवत पुराणाची महती गात असताना एक संत महात्मे सांगतात,
श्रीमद् भागवत भगवान तुम श्री कृष्ण के अवतार हो। श्रुति वेद शास्त्र पुराण तरु के सुखद फल सार हो। जो भागवत नित पढ़े उसका हृदय भाव अपार हो। श्री कृष्ण के दर्शन मिले और भव से बेड़ा पार हो। म्हणून आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली पाहिजे। भागवत महापुराणाची महती सांगत असताना संत महात्मे एका ठिकाणी सांगतात, भागवत पुराण आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही वेगळे नाहीत बरं का। मी तुम्हाला थोडक्यात सांगून जातो, ऐका। आपला देह ठेवला महाराज। भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका वृक्षाच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक व्याध भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण त्याला त्या हरणासारखे दिसतात। म्हणून तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणांवरती लक्ष त्या ठिकाणी साधत आहेत। ज्या वेळेस त्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावरती लक्ष साधलं ना, त्यावेळेस ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपला देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या देहामधून एक दिव्य ज्योत त्या ठिकाणी निघते आणि आकाशामध्ये दूरवरती जाऊन एका ठिकाणी स्थित होते। आणि स्थित त्या ठिकाणी झाल्यानंतर प्रकार ऐका, सर्व देवता आकाशामध्ये जमलेले आहेत बरं का। सर्व देवता जमलेले आहेत। ब्रह्मदेव त्या ठिकाणी जमलेले आहेत, भगवान शिवजी जमलेले आहेत, इंद्र आदी सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे। भगवान शिवजी मनामध्ये विचार करतात, मी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची अहोरात्र भक्ती करत आहे, म्हणून माझे भगवान परमात्मा आता माझ्या जवळ कैलासामध्ये येतील। ब्रह्मदेव विचार करतात, नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता हे अवतार संपवल्यानंतर सत्य लोकामध्ये येतील। परंतु पुढे त्या ठिकाणी ऐका, इंद्रादी सर्व मंडळी विचार करतात, नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वर्ग लोकामध्ये येणार। सर्वजण मनामध्ये विचार करतात, भगवान परमात्मा आता आमच्या लोकामध्ये येणार, आमच्या लोकामध्ये येणार। परंतु प्रकार ऐका, भगवान परमात्म्याच्या शरीरामधून निघालेलं तेज कोणत्याही लोकाला न जाता या भागवत ग्रंथामध्ये विलीन झालेलं आहे महाराज। तेनेयम वाङ्मयं मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरे। स्वकीयं यद्भवे तेज तस्य भागवते दधात। स्वतः भगवान परमात्म्याचं स्वरूपच भागवत ग्रंथ आहेत। भगवान परमात्म्याचं तेज या ग्रंथामध्ये विलीन झालेलं आहे। इतका महान हा ग्रंथ आहे। म्हणून आम्ही भगवान परमात्म्याचा हा पुण्य पावन ग्रंथ श्रवण केला पाहिजे। ऐका, श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची निर्मिती ही व्यास महर्षींनी केलेली आहे। व्यास महर्षींनी भागवत ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। ज्या वेळेस भगवान वेद व्यासजी यांनी अनेक महापुराणांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु तरीही त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला। अरे, मी इतक्या ग्रंथांची निर्मिती केली, इतके काव्य मी रचले, परंतु तरीही माझ्या मनाला त्या ठिकाणी समाधान का प्राप्त होत नाही। वेद व्यासजी मनामध्ये विचार करतात बरं का, मी अनेक सुंदर सुंदर काव्य लिहिले, महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, तरी सुद्धा मला काहीतरी अपूर्ण असल्यासारखं का वाटतं। विचार करतात वेद व्यासजी मनामध्ये बरं का। आणि मग त्यावेळेस तेथून नारद महर्षी चाललेली होती। नारद महर्षीला विनंती करतात, महर्षी, अहो मी अनेक काव्य लिहिले तरी माझ्या मनामध्ये असंतोष का आहेत मला सांगा। आणि मग त्यावेळेस ऐका, नारद महर्षींना प्रश्न विचारतात बरं का वेद व्यासजी। नारद महर्षी येतात, वेद व्यासजींना सांगतात, अहो व्यासजी, तुम्ही अनेक महान महान ग्रंथ जरी लिहिले असतील ना, तरी सुद्धा तुमच्याकडून भगवान परमात्म्याची पुण्य पावन अशी कथा त्या ठिकाणी लिहिलेली नाही। भगवान परमात्म्याने ज्या काही लीला केल्या
त्या लीला त्या ठिकाणी तुम्ही काही ग्रंथामध्ये ग्रंथ रूपाने त्या ठिकाणी लिहिलेल्या नाहीत, म्हणून तुम्हाला असंतोष वाटत आहे. कारण भगवान परमात्म्याचा जर आपण विचार केला ना, भगवान परमात्म्याच्या लीला अतिशय सुंदर आहेत. नारद महर्षी सांगतात, तो भगवान परमात्मा किती श्रेष्ठ आहेत मी तुम्हाला सांगून जातो. नारद महर्षी वेदव्यासजींना सांगत आहेत बरं का, ऐका. अहो मी सुद्धा पूर्वीच्या जन्मामध्ये एक दासीपुत्र होतो. ज्या वेळेस दासीपुत्र असताना माझी आई त्या ठिकाणी एका अनेक मोठमोठ्या संत महात्मे एका आश्रमामध्ये राहत होते. त्या ठिकाणी भांडी धुनी करण्याचं काम माझी आई करत होती आणि मी सुद्धा माझ्या आईला भेटण्यासाठी तिथे जात होतो. लहान असताना मी तिथेच खेळ खेळत होतो बरं का. नारद महर्षी सांगत आहेत, परंतु प्रकार असा घडला, मी जरी खेळ खेळत असताना त्या ठिकाणी मला त्या संत महात्म्यांची वचन माझ्या कानावरती पडायचे. ती संत महात्मे भगवान परमात्म्याचं भजन करायचे, भगवान परमात्म्याचा लीला त्या ठिकाणी श्रवण करायचे आणि मी सुद्धा त्या लीला श्रवण करायचो. एक वेळेचा प्रसंग, मी त्या संत महात्म्यांकडे गेलो आणि त्या संत महात्म्यांना सांगितलं, हो महात्मन, तुम्ही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सुंदर सुंदर कथा सांगत आहात. हो मला सुद्धा या भगवान परमात्म्याच्या कथा ऐकण्याची आवड निर्माण झालेली आहे. कृपा करून मलाही तुमच्यासारखं संन्यासी बनवून घ्या, तुमच्या सोबत घेऊन चला. नारद महर्षी सांगत आहेत बरं का. त्या संत महात्म्यांना कुतूहल वाटतं, अरे इतकासा लहान मुलगा, त्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, आमच्या बरोबर भजन करण्यासाठी चल म्हणतो. परंतु ते संत महात्मे सांगतात बरं का त्याला, संत महात्मे त्या लहानशा बालकाला सांगतात, अरे तू लहान आहेस अजून, तुझी आई येथे भांडी धुणी करत आहे, आम्ही जर तुला आमच्या सोबत घेऊन गेलो ना, तुझी आई अतिशय रुदन करेल. आणि जीवनामध्ये बघा, आपली आई त्या ठिकाणी अतिशय महत्वाची असते बरं का. म्हणून ते संत महात्मे त्या नारद महर्षींना सांगतात, अरे बालका, तू मनामध्ये विचार कर, आम्ही जर तुला आमच्या सोबत घेऊन जर गेलो ना, तुझी आई एकटी असेल आणि तुझी आई एकटी पडल्यानंतर खूप दुःख करेल, जीवनभर खूप शोक करेल आणि आपल्याकडून आईला आपल्या दुःख झालं नाही पाहिजे महाराज. कारण जीवनामध्ये जर आपण बघितलं ना, आपली आई अतिशय श्रेष्ठ आहेत बरं का, खूप श्रेष्ठ आहे आई. आपल्यावरती जर अनंत उपकार कोणाचे असेल तर ते आईचे आहेत महाराज, अनंत उपकार आहेत. नारद महर्षींना संत महात्मे सांगत आहेत, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग संत महात्मे निघून जातात. नारद महर्षी मनामध्ये विचार करतात, संत महात्म्यांनी आपल्याला एक वचन सांगितलेलं आहे, भजन सांगितलेलं आहे, ते भजन त्या ठिकाणी करत आहेत. आपणही 2 मिनिटं ते भजन करूयात. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
श्री राधेश्याम. आपण ज्या ज्या वेळेस जय जय श्री राधे हा नामघोष करू त्या त्यावेळेस सर्वांनी हात वर करून राधा राणीचं नामजप केलं पाहिजे महाराज. बरं का, मी सांगून जातो तुम्हाला, ऐका. आपण ज्या ज्या वेळेस जय जय श्री राधे राधे म्हणून त्या त्यावेळेस आपण सर्वांनी हात वर करून राधा राणीचं भजन केलं पाहिजे. का भजन केलं पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. आम्ही वृंदावनामध्ये शिक्षण घेत असताना आम्ही सुद्धा एकदा गुरुवर्यांना हा प्रश्न विचारला. त्यावेळेस गुरुजींनी आम्हाला सांगितलं, बघा आपण सर्व या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. आपल्याला सर्वांना या मृत्यू लोकामधून उद्धार व्हावा असं वाटत आहेत. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं आपल्या सर्वांना जर वाटत आहे ना, आपण सर्वजण म्हणा हो, आपल्याला वाटत आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी. मग भगवान परमात्मा कुठे आहेत? वैकुंठामध्ये आहेत. आपण ह्या मृत्यू लोकामध्ये अडकलेलो आहोत. आपल्या जवळच स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे समजा. आपण जर आपल्याला जर एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण स्टेशनवरती जर गेलो, तेथे खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये असताना आपल्या जवळचे व्यक्ती दूरवरती जर उभे आहेत, आपण ह्या पलीकडे आहोत, आपल्याला जर वाटत असेल मला त्या ठिकाणी जायचंय, त्यांना भेटायचं आहे, तर आपण काय करतो? हात वर करतो. हात वर करतो की नाही नाना? हात वर करतो. हात का वर करतो? कारण आपण ज्या वेळेस हात वर करू ना, त्या वेळेसच तो मनुष्य आपल्याला पाहू शकेल. आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला जर वाटत असेल ना, जो वैकुंठामध्ये भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याने माझ्याकडे लक्ष द्यावं, त्याचं माझ्याकडे लक्ष यावं, तर आपण हात वर करावं आणि राधा राणीचा नामघोष करावा. राधा राणीचा नामघोष का करावा? ऐका, राधा राणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं एक साधन आहे महाराज. राह दे, राधे शब्दाचा अर्थ सांगून जातो. राह म्हणजे रस्ता, रस्ता दे. म्हणून आपण राधा राणीचा नामघोष केला पाहिजे. म्हणून जय जय श्री राधे नामघोष केला पाहिजे. आपण नारदजींचं चरित्र पाहत होतो. नारदजी वेद व्यासजींना सांगत आहे, मी त्या ठिकाणी भजन करत होतो, मला त्यावेळेस संत महात्म्यांनी तो मंत्र दिला आणि त्या मंत्राचा मी जप करत असताना प्रकार असा घडला. अनेक दिवस व्यतीत झाले आणि एकदा माझ्या आईचं त्या ठिकाणी निधन झालं महाराज. ज्यावेळेस माझ्या आईचं निधन झालं त्यावेळेस मला अतिशय दुःख झालं आणि खूप आनंदही झाला बरं का. नारदजी सांगत आहेत वेद व्यासजींना, माझी आई ज्या वेळेस गेली त्यावेळेस मला दुःख का झालं, तर ती आई होती महाराज. आईचा महती काय सांगावी. आई म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जोपर्यंत आपली आई आहे ना, तोपर्यंतच आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व जर या भूतलावरती कोण असेल तर ती आई आहे. आणि जर एकदा का आई जर आपल्या जीवनामधून निघून गेली ना महाराज, तर आपल्याला कोणीही त्या ठिकाणी आई इतकं प्रेम देऊ शकणार नाही. आई मायेचा सागर आहे बरं का. आई तुझ्या मूर्ती बानी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती बानी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जीवाताना. अमृताहुनी या गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही अशी त्या ठिकाणी आईची महती आहेत महाराज. आणि म्हणूनच त्या ठिकाणी नारद महर्षींना सुद्धा दुःख झालं. नारद महर्षींना माहिती आहे आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आईचं खूप महत्व आहे. आणि नारद महर्षींना आनंदही झाला होता बरं का. नारद महर्षींना आनंद का झाला? नारद महर्षी मनामध्ये विचार करतात, मला संत महात्म्यांबरोबर भजन कीर्तनासाठी जाता येत नव्हतं. का तर माझी आई त्या ठिकाणी अडकाटी होती. आई माझी जिवंत होती. आता आई माझी या जगामध्ये नाही, मी भजन करण्यासाठी जाऊ शकतो. नारद महर्षी निघतात. संत महात्म्यांचे ते वर्णन त्यांनी ऐकलेलं होतं. आणि ते नारद महर्षी एका जंगलामध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करू लागतात बरं का. भगवान परमात्म्याची अहोरात्र रात्र न दिन भगवान परमात्म्याची भक्ती करतात. शेवटी भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न होतो. भगवान परमात्मा ज्यावेळेस नारद महर्षींना प्रसन्न झालेले आहेत आणि मग नारद महर्षी भगवान परमात्म्याला सांगतात, देवा अरे मला सतत तुझं सानिध्य पाहिजे, मला काहीही नको, मला सतत तुझ्या जवळ ठेव, माझ्या मुखामध्ये सतत तुझं नाम असू दे, तुझी लीला तुझ्या लीलांचं वर्णन माझ्या मुखामध्ये सतत असू दे. परंतु भगवान परमात्मा नारद महर्षींना सांगतात, त्या छोट्याशा बालकाला सांगतात, तुला काही ते ह्या जन्मामध्ये शक्य होणार नाही, पुढच्या जन्मामध्ये मात्र मी तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नारद महर्षी तेथेच भजन करत आहेत. कालांतराने त्या बालक रूपामधून त्यांचं देहावसन होतं. आणि मग पुढे ब्रह्मदेवाचे 10वे मानसपुत्र म्हणून नारदजींचा जन्म होतो. आणि मग नारद महर्षी वेदव्यासजींना सांगतात बरं का, अहो मी तोच लहान बालक आहे, आता मी मला भगवान परमात्म्याची भक्ती करत आहेत, दिन रात भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहेत, भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण करत आहेत. म्हणून माझंही तुम्हाला हेच सांगणं आहे, तुम्ही काय करा, भगवान परमात्म्याच्या लीलांना ग्रंथरूप द्या, गद्यरूप भगवान परमात्म्याच्या लीलांना द्या. वेदव्यासजींना सांगतात. आणि मग वेदव्यासजी या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची निर्मिती करतात बरं का. असा पुण्य पावन असा हा ग्रंथ आहे. खूप पुण्य पावन असा हा ग्रंथ आहे महाराज. ऐका, आपण या ग्रंथाची महती आता श्रवण केलेली आहे. भागवत ग्रंथामध्ये सुरुवातीला पद्म पुराणांतर्गत भागवताचं महात्म्य सांगण्यात आलेलं आहे. खूप सुंदर महात्म्य सांगण्यात आलेलं आहे का. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. संत महात्मे सांगतात, भगवान परमात्मा कसा आहेत, सतचित आनंद घन परमात्मा आहेत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती पालन संहार करणारा भगवान परमात्मा आहेत. तीनही तापांचा नाश करणारा भगवान परमात्मा आहेत. अशा भगवान परमात्म्याला माझा नमस्कार असो. पुढे त्या ठिकाणी ऐका, ज्या वेळेस नैमिष्य अरण्यामध्ये सर्व संत महात्मे 88,000 ऋषीगण एकत्र जमलेले आहेत. आणि त्या ऋषी मंडळीमध्ये चर्चा निर्माण झाली. आता संत महात्मे ऋषीगण एकत्र आल्यानंतर त्यांची चर्चा काय असेल, भगवान परमात्म्याची भक्ती कशी करावी,
हीच त्यांची चर्चा असेल ना, तुमच्या आमच्यासारखी नाही महाराज. तुम्ही आम्ही जर एकत्र आलो तर आपली वेगळी चर्चा असते, बरोबर की नाही. परंतु संत महात्म्यांची चर्चामध्ये म्हणजे भगवान परमात्म्याचा एकच विषय त्यांचा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आणि मग त्या 88,000 ऋषी मनामध्ये विचार करतात. आपण अनेक ठिकाणी भ्रमण केलं, परंतु भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला झाली नाही. भगवान परमात्मा नक्की कुठे आहेत ते मनामध्ये विचार करतात. कुठे आहेत माझा भगवान परमात्मा, आपल्याला त्याची प्राप्ती कशी होईल. हरे तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, राम भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलते हैं, भगवान कहाँ मिलते, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलते हैं, भगवान कहाँ मिलते हैं, भगवान कहाँ मिलते हैं. हाँ मथुरा में ढूंढा मेरे श्याम का ना ठिकाना, मथुरा में ढूंढा गोकुल में ढूंढा मेरे श्याम का ना ठिकाना, मेरे रामा मेरे श्यामा, मेरे रामा मेरे श्यामा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलते, तेरा कहाँ मिलते, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलते हैं, भगवान कहाँ मिलते हैं. राधे श्री राधे राधे सर्व संत महात्मे एकत्र जमलेले असताना त्यांचा विषय भगवान परमात्मा नक्की कुठे आहेत, आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनाने होईल, सर्वांमिळती एक विचार विमर्श तेथे होऊ लागला. आणि मग त्या ठिकाणी त्या सर्व संत मंडळीमध्ये वरिष्ठ असलेले संत शौनकादी शौनक संत उभे राहिले. सर्व ऋषींना सांगितलं, आपण चिंता करण्याचं कारण नाही. आपल्यामध्ये सूतजी नावाचे हे जे महर्षी आहेत ना, हे नक्की आपल्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगतील. सर्वांनी सूतजींना प्रार्थना केली, महाराज आपण आम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगा. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनाने होईल ही आम्हाला तुम्ही कृपा करून सांगा. नैमिषे सुतमासीन अभिवाद्यम महामती. नैमिषच्या अरण्यामध्ये सर्व संत महात्मे त्या सूतजी ऋषींना विनंती करतात, महाराज कृपा करून तुम्ही आम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगा. सर्व 88,000 ऋषी खाली बसलेले आहेत आणि सूतजी महामुनींना आसनावरती बसवलं आणि त्यांना प्रश्न विचारला. अज्ञान ध्वंत विध्वंस
कोटी सूर्य समाप्रभ सुताख्यायी कथा सारं मम कर्णरसायनम. ज्या कथेद्वारे आमचे कर्ण तृप्त होऊन जातील अशी एखादी कथा आम्हाला तुम्ही सांगा, असं सर्व संत महात्मेती ऋषी, शौनकादी ऋषी सूतजी महामुनींना प्रश्न करतात महाराज. आणि मग स्तुत महामुनी सांगतात, तुम्हा आम्हाला जर वाटत असेल आपल्या या कलियुगामध्ये उद्धार व्हावा, तर तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण केल्या पाहिजे, भगवान परमात्म्याची कथा आपण श्रवण केली पाहिजे. परंतु ती सहजासहजी प्राप्त होत नाही बरं का. जन्म जन्मांतरे भवित पुण्यम तदा भागवतम लभेत. आपले जन्म जन्माचं पुण्य ज्या वेळेस उदयाला येतं ना, त्यावेळेस तुम्हा आम्हाला भागवत कथा श्रवण करण्यासाठी मिळते बरं का. आणि मग त्यांना सांगत आहेत, त्यावेळेस ऋषी मंडळींनी विचारलं, तुम्ही म्हणता या भागवत ग्रंथाची इतकी महती आहे, मग तुम्ही कृपा करून आम्हाला या ग्रंथाची महती अधिक सांगावी. त्यावेळेस सूत महर्षी सांगत आहेत बरं का. सूत महर्षी समोर बसलेल्या 88,000 ऋषी गणादी शौनकादींना सांगत आहेत, एकदा ही विशालायां चत्वार ऋषयो मला सत्संगार्थं तदा याता ददृशस्तत्र नारदम. एकदा सत्संगाच्या इच्छेने चारही संतगण शौनकादी मंडळी रस्त्याने मार्गक्रमण करत असताना त्यांना त्या ठिकाणी प्रकार एका चिंताग्रस्त असे नारद महर्षी भेटतात. खूप चिंताग्रस्त नारद महर्षी आहेत. आणि मग ती संत महात्मे ती शौनकादी नारद महर्षींना प्रश्न विचारतात, कथम ब्राह्मण दीन मुखा कुतश्चिंतातुरो भवान त्वरितं गम्यते कुत्रं कुतश्च आगमनं तवा. हो ब्रह्मपुत्र नारद महर्षी, तुम्ही इतक्या चिंतातुर भावनेमधून कुठे चाललेले आहात? वास्तविक पाहता तुमचा स्वभाव जर आपण बघितला ना, नारद महर्षी कसे आहेत? सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारे, सतत खुशाल दिसणारे नारद महर्षी, आणि आज चिंतातुर अवस्थेमध्ये दिसत आहेत. शौनकादी मंडळी नारद महर्षींना विचारतात, अहो महर्षी नारदजी, तुम्ही नक्की इतके चिंतातुर का आहात? याचं कारण तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस नारद महर्षी त्या शौनकादी त्या सनकादी संत मंडळींना सांगतात, सनत कुमारादी मंडळीला सांगतात, मी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या, भगवान परमात्म्याचा सत्संग घडावा, भगवान परमात्म्याची भक्ती घडावी, भूतलावरती गेल्यानंतर मला सत्संगती घडावी, या उद्देशाने मी या भूतलावरती आलो. परंतु या भूतलावरती ज्या वेळेस माझं आगमन झालं ना, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वत्र बघितलं, या ठिकाणी कलियुग चालू आहे. आणि ह्या कलीच्या प्रभावाने सर्वत्र काय झालेलं आहे? सर्वत्र दुःख रूप त्रास झालेले आहेत. आपण जर या भूतलावरती जर लक्ष दिलं ना, नारद महर्षी सांगत आहेत, मी अनेक ठिकाणी भ्रमण केलं बरं का, अनेक ठिकाणी भ्रमण केलं, श्रीरंगणम सेतुबंधनम, अनेक ठिकाणी मी भ्रमण केलं, परंतु मला कोठेही सत्संग घडला नाही. जिकडे तिकडे पाहावे, मला सर्वत्र बेमानीची दुनिया दिसू लागली, सर्वत्र बेमानी झाली बरं का महाराज. महाराज एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात, हरि आई रे बेमान दुनिया आई रे, 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 बेमान दुनिया आई रे, माता पिता को कोई ना माने, कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत का बहुमान
बाबांनी मला एका मनुष्याने सांगितलं, हा आश्रम म्हणजे मौनी बाबांचा आश्रम आहे. हो, मौनी बाबांचा आश्रम असेल की इतका गोंगाट कसा आणि इतकी प्रेमाची दुनिया साधु संत को कोई ना माने, साधु संत को कोई ना माने, बिगड़े को बहुमान रे. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. राधे राधे. राधे राधे. जय जय श्री राधेशा. मग नारद महर्षी सनत कुमारादी संत मंडळीला सांगतात, अरे इतकी बेमान दुनिया आता झालेली आहेत ना या कलियुगाच्या प्रभावाने. मी सर्वत्र भ्रमण करत असताना मला सर्व ठिकाणी बेमानी दुनिया त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु मी भ्रमण करत असताना ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लीला केल्या, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सहवास होता, त्या पवन परम पवित्र अशा वृंदावन क्षेत्रामध्ये मी गेलो बर का. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकार असा घडला, दूरवरती मला एक स्त्री, सुंदर स्त्री रुदन करताना दिसली. तिच्या मांडीवरती दोन, एक वृद्ध मनुष्य दोन तिच्या मांडीवरती आहेत. ती रुदन करत आहे. तिच्या सभोवती अनेक स्त्रिया तिची सेवा करण्यासाठी आहेत बर का. नारद महर्षींनी तो विचित्र क्षण बघितला, परंतु समोर स्त्री आहेत. स्त्रीला जाऊन कसं विचारावं नक्की काय प्रकार आहेत, या अनुषंगाने नारद महर्षी त्या स्त्रीला जाऊन विचारत नाही बर का. नारद महर्षी त्या स्त्रीला काही न विचारता समोर उपस्थित आहे, परंतु ती स्त्री नारद महर्षींना पाहते बर का. ज्यावेळेस ती स्त्री नारद महर्षींना पाहते ना आणि नारद महर्षींना सांगते, भो भो साधो शनं तिष्ठ वचिंतामपि नाशय, दर्शनं तव लोकस्य सर्व पाप हरं परं. त्यावेळेस ती सुंदर स्त्री नारद महर्षींच्या जवळ येते आणि नारद महर्षींना सांगते, महर्षी अहो तुम्ही कृपा करू ना, 2 मिनिटं थांबा. अहो माझं नाव भक्ती देवी आहे आणि हे जे दोन माझ्या मांडीवरती दोन वृद्ध मनुष्य जे पडलेले आहेत ना, हे म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहेत बरं का. नारद महर्षींना सांगतात, अहो माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये मला क्वचित कुठे कुठे सन्मान मिळाला, कर्नाटकामध्ये मी वाढले आणि ज्यावेळेस गुजरात क्षेत्रामध्ये मी आले ना, भक्ती देवीचं आगमन होत आहे बरं का. ज्यावेळेस गुजरातमध्ये मी आले त्यावेळेस मला जीर्ण अवस्था प्राप्त झाली. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता क्वचित् जीर्णतां गता. भक्ती देवी नारद महर्षींना सांगते, महर्षी माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, परंतु पुढे मला वृद्ध अवस्था प्राप्त झाली आणि म्हणून मी वृंदावन क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आले ना, वृंदावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर येथे मला पुन्हा तारुण्य अवस्था प्राप्त झाली. परंतु माझे जे दोन पुत्र आहेत ना,
ज्ञान आणि वैराग्य यांना मात्र अतिशय जीर्णावस्था प्राप्त झालेली आहेत. हे माझे पुत्र आहेत, माझ्या पुत्रांना मला अशा अवस्थेमध्ये काही पाहवत नाही बरं का. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही असा एखादा मार्ग मला सांगा ज्याद्वारे माझ्या मुलांची ही जीर्ण अवस्था निघून जाईल आणि माझी मुलं पुन्हा तारुण्यावस्थामध्ये येतील. ती भक्ती देवी रुदन करत नारद महर्षींना सांगत आहेत बरं का. नारद महर्षींना सांगते, महर्षी अहो तुम्ही काही मुळे कह्यादू पुत्र म्हणजे भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला. अहो तो ध्रुव बाळ तुमच्याच वचनांमुळे आज आढळपदी विराजमान आहेत. त्या ध्रुव बाळाला आज आढळपद प्राप्त झालं. संपूर्ण जग त्या ध्रुव बाळाला मानत आहेत, पूजन करत आहेत. त्याचं कोणामुळे? अहो तुमच्यामुळे नारद महर्षी. तुमचं वर्णन काय करावं. जयति जगति मायां यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवोपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. तुमच्या वचनांमुळे अनेकांचा उद्धार झाला. तुम्ही कृपा करून माझ्या मुलांचा उद्धार होईल असं एखादं कार्य मला सांगा ज्याद्वारे माझी मुलं पुन्हा जागृत अवस्थेमध्ये येतील. नारद महर्षी भक्तीला सांगतात, तू काही काळजी करू नकोस बरं का. कारण या कलियुगामध्ये बघ, कलियुगामध्ये तू जर विचार केला ना, तपाने सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. समाधीने सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल ना तर काय साधन आहेत? फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभ्यते सम्यक् कलौ केशव कीर्तनात. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं हेच एक साधन आहेत. आणि तू म्हणजे कुणी सामान्य नाहीत बरं का. भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय म्हणजे जर कोण असेल तर भक्ती देवी आहेत, म्हणजे साक्षात तू आहेत. नारद महर्षी सांगतात भक्ती देवीला. आणि तुझ्या मुलांना ही जीर्णावस्था प्राप्त झाली, तू काळजी करू नकोस. नारद महर्षी येतात, त्या भक्ती देवीच्या पुत्रांसमोर जातात आणि खूप गीता पाठ त्या ठिकाणी करू लागतात. गीता पाटेर मोहोर मोहोर गीता पाठ करत आहेत. अनेक वेदांना घोषेश्च गीता पाटेर मोहोर मोहोर गीतेचा पाठ करत आहेत, वेद पाठ करत आहेत. तरी सुद्धा त्या भक्तीच्या पुत्रांना जागृत अवस्था प्राप्त होत नाही. नारद महर्षी जोर जोरात सांगत आहेत, ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. तरी सुद्धा त्यांना प्रबुद्ध अवस्था म्हणजे जागृत अवस्था प्राप्त होत नाही. ते थोडक्यात शुद्धीवरती येतात आणि पुन्हा विशुद्ध पडत आहेत. भक्ती देवी आणखीन रुदन करत आहेत. नारद महर्षींना सांगतात, महाराज अहो खरंच काहीतरी उपाय करा. आणि मग नारद महर्षी भक्तीला सांगतात, तू इथेच थांब, मी जाऊन काहीतरी उपाय शोधून आणतो. आणि म्हणून नारद महर्षी सांगतात, कोणाला सांगत आहेत नारद महर्षी? सनत कुमारादी ऋषींना. आणि म्हणून मी चिंतातुर आहेत, मी मार्गक्रमण करत आहेत. का करत आहेत? भक्ती देवीच्या त्या दोनही पुत्रांना प्रबुद्ध अवस्थेमध्ये जागृत अवस्थेमध्ये कशा पद्धतीने आणायचं हा विचार करत मी इकडून ह्या बाजूने तिकडे जात भ्रमण करत आहे. संत मंडळींना मी भजन करत आहेत, संत मंडळींकडे जात आहेत. प्रत्येक मंडळ ज्ञान आणि वैराग्याला जागृत अवस्था प्राप्त होईल मला सांगा. आणि मग सनत कुमारादी ऋषींना सांगतात, महाराज हो तुम्ही काही सामान्य नाहीत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात तुम्ही. तुम्ही काय करा? सनकादिकांना प्रश्न सांगतात. सनकादिकांना सांगतात नारद महर्षी, तुम्ही मला एखादा असा उपाय सांगा ज्या उपायाद्वारे मी त्या ज्ञान आणि वैराग्याला जागृत अवस्थेमध्ये आणू शकेल. आणि मग त्यावेळेस नारद महर्षींना सनत कुमारादी मंडळी सूचना करतात, महर्षी तुम्ही एक काम करा, या कलियुगामध्ये जर ज्ञान आणि वैराग्याला जागृत अवस्था जर तुम्हाला प्राप्त करून द्यावाशी वाटत असेल ना तर तुम्ही भगवान परमात्म्याचं जो काही भागवत महापुराण ग्रंथ आहेत ना, भगवान परमात्म्याची कथा तुम्ही श्रवण करा. त्यांच्या जवळ जाऊन त्यांना ही कथा श्रवण करावा.
निश्चितच ज्ञान आणि वैराग्य यांना जागृत अवस्था प्राप्त होईल सांगत आहेत बरं का सनत कुमारादी मंडळी. नारद महर्षींना अत्यंत आनंद होतो. नारद महर्षी भक्तिदेवी जवळ येतात. हे त्या तटावरती जाऊन तुम्ही भागवत कथा श्रवण करा, तेथेच तुम्हाला ज्ञान आणि वैराग्यांना जागृत अवस्था प्राप्त होईल. नारद महर्षी त्या आनंद नावाच्या तटावरती येतात. तिथे आल्यानंतर भक्तीची दोन्ही पुत्रांसह भक्तिदेवी सुद्धा तेथे प्रगट होती बरं का. ज्यावेळेस भक्तिदेवी त्या ठिकाणी प्रगट होते, अनेक ऋषी मंडळी संत महात्मे सुद्धा त्या ठिकाणी येतात. आता आपल्याला भगवान परमात्म्याची पावन अशी कथा श्रवण करण्यासाठी मिळणार आहेत. अनेक ऋषी गण तेथे येतात आणि मग नारद महर्षी पूर्वीच त्यांना बोध झालेली भगवान परमात्म्याची कथा सांगत आहेत बरं का. नारद महर्षी सर्वांसमोर ती कथा सांगत आहेत. सुंदर अशी भगवान परमात्म्याची कथा तिथे होते, आनंद तटावरती साजरी होते. त्या कथेमध्ये इंद्र गायन करण्यासाठी आहेत. अर्जुन भगवान परमात्म्याचा सर्व प्रिय सखा गायन करत आहेत. इंद्र मृदंग वाजवत आहेत. सर्व संत महात्मे सर्व देवता सुद्धा त्या ठिकाणी येतात. सुंदर अशी कथा तेथे प्रगट होते. सुंदर कथा त्या ठिकाणी सादर होत आहे. आणि ज्या वेळेस ही कथा चालू आहे ना, त्यावेळेस भक्तिदेवीचे दोन्ही पुत्र यांना पुन्हा जागृत अवस्था प्राप्त होते. त्यांची जीर्ण अवस्था निघून जाते आणि पुन्हा तारुण्य अवस्था त्यांना सुद्धा प्राप्त होते. आणि त्यावेळेस महाराज भक्तीचे दोन्ही पुत्र जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर भक्तिदेवीला सुद्धा आनंद होतो. खूप आनंद भक्तीला त्या ठिकाणी झालेला आहेत. भक्तीचे दोन्ही पुत्र जागृत अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेद्वारे त्या ठिकाणी आलेले आहेत बरं का. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा प्रेम एक रूपा सहसा विरहसी नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. भक्तीचे दोन्ही पुत्रांना जागृत अवस्था प्राप्त झालेली आहेत. त्यावेळेस ते उठून उभे राहिले आणि मग तेथील प्रकार ऐका. सर्व मंडळी भगवान परमात्म्याचा नामाचा जयघोष करत आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण नाथ
नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरि मुरारी नाथ नारायण वासुदेवा राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोविंद भज राधे गोविंद गिरधर मुकुंद बोले श्याम हरि मुकुंद गिरधर मुकुंद बोल श्याम हरे मुकुंद गिरधर मुकुंद बोले श्याम हरि मुकुंद गिरधर मुकुंद बोल श्याम हरे मुकुंद श्याम हरि मुकुंद श्याम हरि श्याम हरे मुकुंद श्याम हरे मुकुंद राधे गोविंद भजो हरे गोविंद हरे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद हरे गोविंद राधे राधे हो राधे 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 हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे राम बोल राधे राधे श्याम बोल राधे हम भी बोल राधे राधे श्याम बोल राधे राम बोल राधे राधे श्याम बोल राधे हाय राम बोल राधे राधे श्याम बोल राधे 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 हो राधे 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 राधे हो राधे राधे हो राधे राधे
तेथे त्या आनंद तटावरती नारद महर्षी कथा करत आहेत आणि त्या कथेच्या प्रसंगी त्या कथेच्या प्रभावाने दोन्ही पुत्र तारुण्य अवस्थेला आलेले आहेत. इतकी पावन अशी भगवान परमात्म्याची कथा आहेत आणि म्हणून आपण भगवान परमात्म्याची कथा श्रवण केली पाहिजे बरं का. भगवान परमात्म्याच्या कथेच्या श्रवणामध्ये अनंत पुण्य आहेत बरं का. हो, कलियुगामध्ये जर आपल्याला वाटत असेल आपला उद्धार व्हावा, भगवान परमात्म्याची कथा आपण श्रवण केली पाहिजे. आज आपण भगवान परमात्म्याचं कथेतील महात्म्य आपण बघितलेलं आहेत. आपली वेळ संपुष्टात आलेली आहेत. या अनुषंगाने आपण राहिलेल्या कथाभाग, पुढील कथाभाग उद्या श्रवण करणार आहोत. आज आपण भक्तिचरित्र श्रवण केलं. उद्या आपण भागवत ग्रंथामधील प्रथम स्कंदाला सुरुवात करणार आहोत. राजा परीक्षिती शुकदेवजी यांचं चरित्र त्या ठिकाणी पाहणार आहोत. असो, आजच्या या कथेच्या प्रसंगी आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालू असलेलं हे 11वं वर्ष. या 11व्या वर्षामधील आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर, या शिबिरामध्ये चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि ह्या नामयज्ञ सोहळ्यामधील आजच्या प्रथम दिवसाच्या कथेचा आजची प्रथम दिवसाची कथा येथे संपन्न झालेली आहेत. या कथेच्या साथीसाठी हरिभक्त परायण महेश महाराज भगत असेल, चेतन महाराज असेल, ईश्वर महाराज असेल, आपले गंगाराम महाराज असेल, सिंथेसायझरवरती साथ करत आहेत. तसेच आमचे परम मित्र गोरख महाराज असेल, या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टम दिली. असे आपले साईलीलाचे सहसंचालक असेल, आदी सर्व आपण श्रोता मंडळी असेल, श्रोतुगण, ही कथा पार पडलेली आहेत. राहिलेला कथाभाग, पुढील कथाभाग आपण उद्या श्रवण करणार आहोत. आपण आता या ठिकाणी भागवत ग्रंथाची आरती घेऊया आणि कथेला या ठिकाणी पूर्णविराम देऊयात. या पापियों को पाप से तारती, श्रीमद् भागवत भगवान की आरती. पापियों पाप से तारती, पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती, पापियों को तारती. भागवत भगवान की आरती. पापियों को पाप से तारती, श्रीमद् भागवत भगवान की आरती. पापियों को पाप से तारती. पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला. ये अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला. हरि राम ही हरि राम ये, हरि राम ही हरि राम ये जग मंगल की आरती. पापियों को पाप से तारती, श्रीमद् भागवत भगवान की आरती. पापियों को पाप से तारती. शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरिदर्श जुआने वाला. ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरिदर्श जुआने वाला. यह सुख करनी ये दुख हरनी, यह सुख करनी ये दुख हरनी. मैं मधुसूदन भगवत भगवान की आरती.
देववाणी नमने नमः तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वाक्पदात्मना वा प्रकृत्या करोमि यत्नं सकलं तस्मै नारायणं ते समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णं वासुदेवं श्रीधर्मं दुर्गावलं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जय श्री राधेश्याम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि ललितवरहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे